महत्त्वातून पुढची बातमी आहे। नानांची पायधुणी आता आणि वादाचा चिखल हा पाहायला मिळतोय, कारण पाय धुवून घेतल्याने पटोले हे वादात सापडलेले आहेत। सत्ताधाऱ्यांकडून पटोलेंवर निशाणा साधण्यात येतोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोला जिल्ह्यातील वडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते। या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी या मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं। त्यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पायाला तो चिखल लागला आणि त्यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले। त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून नाना पटोलेंवर निशाणा साधण्यात येतोय। कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटते हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो। आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो। एका व्यक्तीबद्दलचं प्रेम किंवा माणुसकीला मी तर म्हणते काळीमा फासण्यासारखं आहे की तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेताय। तुम्ही त्याला थांबवायला पाहिजे होतं। किती त्या कार्यकर्त्याचं तुमच्यावर प्रेम असलं आणि तरी तुमचे पूर्वी पण असेच फोटो आलेले होते हो, कुठल्या तरी महिलेने पाय धुतल्याचे वगैरे लोक विसरत नाहीत। परंतु हे तुम्हाला खरं तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या राजीनामा दिला पाहिजे त्यांच्या अध्यक्षपदाचा, अशी या ठिकाणी मी मागणी करते। खरं म्हणजे फार अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। कार्यकर्त्यांचा अपमान आहे। जनी मने ऐशा नरा मोजून मारावे पैंजना। एकीकडे दुष्काळ म्हणायचं, एकीकडे प्यायला पाणी नाही म्हणतं आणि तुम्ही बिसलरीच्या पाण्यानं स्वतःचे पाय धुवून घेतात कार्यकर्त्याकडून। लाज वाटू द्या। आणि म्हणून नाना पटोलेने नैतिकतेच्या आधारावर आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि गजानन महाराजाच्या चरणी जाऊन नाक घासावं अशी आमची मागणी। काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष एका गरीब कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतात, ही आहे तुमची संस्कृती। त्या गरीब बापानं तुमचे पाय धुत असताना त्याच्या मुलानं पाहिलं असेल, त्याच्या कुटुंबानं पाहिलं असेल, काय वाटलं असेल त्यांच्या जीवाला। म्हणजे काँग्रेसची गोर गरिबांना वागणूक देण्याची ही पद्धत। काँग्रेस नेत्यांनी ताबडतोब माफी मागण्याची आवश्यकता आहे। त्यांना माफी मागावीच लागेल।